of India and her people, and to the still larger cause of humanity. The achievement we celebrate today is but a step, an opening of opportunity to the greater triumphs and achievements that await us. Are we brave enough and wise enough to grasp this opportunity and accept the challenge of the future? Freedom and power bring responsibility. प्राध्यापक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या दिवसाची आठवण आपल्या मनात सदैव ताजी आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नंदपुत्र साहेब, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी, व तसेच शिंदे सर SRT संचालक सर SRT युनिव्हर्सिटी. स्वागत. डायरेक्टर सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय नंदपुत्र साहेबांचे स्वागत करावे. पायकराव सरांना विनंती करतो की त्यांनी शिंदे सरांचे स्वागत करावे. PR शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी टेके सरांचे स्वागत करावे. वाडवे सरांना विनंती करतो की त्यांनी डायरेक्टर सरांचे स्वागत करावे. डायरेक्टर सरांना विनंती करतो की त्यांनी आज 78वा स्वातंत्र्य दिन आहे. यानिमित्त या कार्यक्रमास उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गोविंदराव नांदकुरकर साहेब, तसेच संचालक SRT युनिव्हर्सिटी शिंदे सर, प्राचार्य शाही टेके सर, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगचे स्टाफ मेंबर्स आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा स्वातंत्र्य दिनाचा जो महोत्सव आहे हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला हे स्वातंत्र्य किती बलिदानानंतर मिळालं आहे हे सर्वांना ज्ञात आहे. आणि आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे की आपण या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना स्वारस्य किंवा स्वार्थ यापोटी आपण जे वागणूक करतो त्या वागणुकीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, तसेच दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघत आहोत की सध्या वातावरण जे आहे आपलं राजकारण सुरू होत आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वांना एकच विनंती आहे की व्हॉट्सअप, फेसबुक यावरती ज्या काही
ट्विट येतात, ज्या काही रील्स येतात, त्यावरती विश्वास न ठेवून आपलं सामाजिक जे सौख्य आहे ते राखण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इतरांना सुद्धा याची जाणीव करून द्यायची आहे. आपल्याला स्वातंत्र्य उपभोगणे ह्याची आपली गरज आहे किंवा आपण आपला अधिकार आहे असे म्हणू शकतो, परंतु यामध्ये दुसऱ्याला त्रास होणार नाही, तसेच इतरांची काळजी, दुसऱ्यांना जो काही म्हणजे आपल्याकडनं त्रास होऊ द्यायचा नाहीच आहे, परंतु इतर कोणी जर करत असेल, त्रास देत असेल, त्याचीसुद्धा आपल्याला संरक्षण करणे ही सुद्धा आपली गरज, आपलं कर्तव्य आहे. तर आजच्या ह्या प्रसंगी एवढं करून मी थांबतो.